भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजे बीसीसीआयने गुरुवारी रात्री आपल्या राष्ट्रीय संघात शिस्त आणि एकजुटतेला प्रोत्साहन देण्यासाठी 10 सूत्रीय निर्देश दिलेत। यामध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक असणारे, दौऱ्यावर कुटुंबीय आणि वैयक्तिक स्टाफच्या उपस्थितीवर बंदी असणारे, मालिकेदरम्यान वैयक्तिक जाहिरातींवर बंदी असणारे यासारखे काही निर्देश देण्यात आले आणि या नियमांचं जर का पालन झालं नाही तर दंड ठोठावला जाणार आहे। यामध्ये केंद्रीय करारामधल्या मानधनात कपात होईल, IPL मधल्या सहभागापासून दूर ठेवलं जाईल अशा प्रकारच्या कारवाईंचा समावेश आहे। ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कामगिरीनंतर बीसीसीआयने या निर्देशांची घोषणा केली। आता हे 10 निर्देश कुठले लगेच जाणून घेऊया। पहिला, राष्ट्रीय संघातल्या प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य असेल। दुसरा, विदेशी दौऱ्यांमध्ये खेळाडूंसोबत कुटुंबीय सदस्य फक्त 2 आठवडे राहू शकतील। तिसरा, विदेशी दौऱ्यांमध्ये वैयक्तिक स्टाफ आणि व्यावसायिक फोटोशूटवर बंदी असेल। दौरा सुरू असताना कोणत्याही खेळाडूला स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी नसेल। दौरा किंवा सामना लवकर संपल्यानंतर खेळाडूंना लवकर परतण्याची मुभा मिळणार नाही। अपवादात्मक सूट मिळवण्यासाठी 3 निवड समिती अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षकांद्वारे पूर्व सूचना द्यावी लागेल। या नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर बीसीसीआय द्वारे योग्य कारवाई केली जाईल। कोणत्याही खेळाडू विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सगळे हक्क बीसीसीआय कडे असतील। 9, या हक्कांनुसार संबंधित खेळाडूला IPL बरोबरच बीसीसीआयच्या सर्व स्पर्धांपासून दूर ठेवलं जाईल। आणि 10वा, दोषी खेळाडूच्या केंद्रीय करारानुसार मिळणाऱ्या सामना शुल्कात कपात करण्यात येईल। हे 10 रूल्स आता खेळाडूंसाठी असणार आहेत।